Today's topic is sexual reproduction in plant. What is your topic is sexual reproduction in plant. आता प्लांटमध्ये जे सेक्शुअल रिप्रोडक्शन होत असेल तर प्लांटचं आधी स्ट्रक्चर लक्षात घ्या. तर प्लांटचं स्ट्रक्चर काय आहे ते तुम्हाला माहिती आहे. प्लांटमध्ये रूट्स असतात, ही स्टेम आहे, आयदर फ्लॉवर असेल प्लांटवर और आयदर फ्रूट असेल. मग त्यापैकी फ्लॉवर हे सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये इन्व्हॉल्व होतं. म्हणून फ्लॉवर इज अ स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन अ प्लांट असं म्हटलं जातं. जसं की ह्युमन बिंग घेतलं तर डिफरंट ऑर्गन आहेत, जे बॉडी पार्टमधले डिफरंट ऑर्गन्स आहेत, त्यांचं डिफरंट फंक्शन आहे. तसं सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी डिफरंट ऑर्गन्स आहेत ह्युमन बिंगमध्ये सुद्धा. तसंच प्लांटमध्ये फ्लॉवर हा त्यांचा पार्ट आहे और किंवा आपण वी कॅन से ऑर्गन आहे जो सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये इन्व्हॉल्व होतो. मग आता जर फ्लॉवर आहे तर मग आपल्याला सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट बघण्यासाठी आणि त्याचं स्ट्रक्चरल युनिट जर फ्लॉवर असेल तर आपल्याला आधी फ्लॉवरचं प्रॉपर स्ट्रक्चर बघावं लागेल. ते आयडेंटिफाय केलं, ते अंडरस्टँड केल्यानंतर आपण सेक्शुअल रिप्रोडक्शनची प्रोसेस बघूया प्लांटमधली. आता मग फ्लॉवरमधलं स्ट्रक्चर काय आहे? तर फ्लॉवरमधलं स्ट्रक्चर बघण्याच्या आधी तुम्ही एक जस्ट इमॅजिन करा हिबिस्कस. हिबिस्कस म्हणजे जास्वंदीचं फूल. तर तुम्ही जास्वंदीचं फूल बघितलं असाल किंवा गुलाबाचं जरी फूल बघितलं असाल तर समजा अशा प्रकारचं काही ग्रीन कलरचं पोर्शन असतो आणि मग वरती हे फ्लावर्सचे पेटल्स असतात आणि मध्ये असं एक थ्रेड लाईक स्ट्रक्चर असतं आणि ते ग्रीन लाईक स्ट्रक्चर दिसतं. अशा प्रकारे काही हिबिस्कसचं स्ट्रक्चर असतं. आणि तुम्ही जरी रोज बघितलं तरी अशा प्रकारे स्ट्रक्चर असतं. सर हे जे सगळं स्ट्रक्चर आहे त्याच्यामधले कुठला पार्ट काय रोल करतो हे आपण बघणार आहोत. त्याच्या आधी आपण फ्लॉवरचं प्रॉपर स्ट्रक्चर बघणार आहोत. तर फ्लॉवरमध्ये डिफरंट जे काही पार्ट्स आहेत, लाईक पेटल्स आहे, मग त्याचा स्टेम पार्ट्स आहे, मिडलमध्ये जो काही थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे, मग हे जे काही सगळे पार्ट्स आहेत त्यांना आपण होल्स असं म्हणतो. काय म्हणतो? होल्स असं म्हणतो. मग असे फ्लॉवरमध्ये किती होल्स आहेत? तर 4 होल्स आहेत. 4 होल्स आहेत. त्यापैकी काही आहेत ते ॲसेसरीज होल्स आहेत आणि काही आहेत ते इसेन्शियल होल्स आहेत. काय आहेत? ॲसेसरीज अँड इसेन्शियल होल्स आहेत. आता ॲसेसरी आणि इसेन्शियल म्हणजे त्यांच्याशिवाय सेक्शुअल रिप्रोडक्शन होऊ शकत नाही. ॲसेसरी म्हणजे जे आहेत आणि ते प्रोटेक्ट करतात इसेन्शियल पार्टला. ओके, सो असे होल्स आहेत. होल्सचा सिम्पल वे आपण त्याचं वलय किंवा आवरण किंवा त्याचा पार्ट असं धरू शकतो. ओके, आता आपण स्ट्रक्चर ऑफ फ्लॉवर बघूया. So here is a diagram which I drawn earlier. ओके, हे बघा. आता ही फ्लॉवरचं स्ट्रक्चर आहे. त्याचा हा जो डाऊन पोर्शन आहे त्याला आपण पेडिसिल असं म्हणतो आणि हा जो पोर्शन आहे त्याला आपण कॅलेक्सी असं म्हणतो. आणि मग येतं हे पेटल्सचा पोर्शन आणि मग मिडलमध्ये हे सॅक लाईक जे स्ट्रक्चर आहे ते एक पोर्शन येतं आणि मग इथे येतं हे थ्रेड लाईक स्ट्रक्चर. ओके, सो आता 4 होल्स आहेत जे इसेन्शियल होल्स. 4 होल्स आहेत त्यापैकी काही असेसरी आणि इसेन्शियल होल्स आहेत. तर मग आपण आता नावं बघूया की इसेन्शियल आणि असेसरी होल्स आहेत. तर असेसरी होल्स आहेत कॅलेक्सी अँड करोला. अँड इसेन्शियल्स होल्समध्ये येतात अँड्रोशियम्स अँड गायनोशियम्स. हे इसेन्शियल्स होल्समध्ये येतात. तर लक्षात ठेवूया, कॅलेक्सी, करोला हे काय आहेत? accessory holes आहेत and androecium and gynoeciums हे essential holes आहेत. essential holes आहेत. ओके, आता मग कॅलेक्सी, करोला, अँड्रोशियम आणि गायनोशियम हे काय आहेत? हे 4 होल्स आणि त्यापैकी हे असेसरी आणि हे इसेन्शियल. आता आपण स्ट्रक्चरमध्ये बघूया की एक्झॅक्टली कुठले काय आहेत. ओके, तो बघा, आपण नेहमी जेव्हा फ्लॉवर बघतो तर त्याच्या खाली असे ग्रीन कलरचा पोर्शन असतो. तो ग्रीन कलरच्या पोर्शनला आपण कॅलेक्सी असं म्हणणार आहोत आणि स्टेम पार्ट जो असतो त्याला पेडिसिल्स असं म्हणतात. ओके, कॅलेक्सी असं म्हणणार आहोत आणि करोला इज नथिंग बट पेटल्स. ओके, तर हे झाले असेसरी होल्स, कॅलेक्सी अँड करोला. ओके, आणि इसेन्शियल होल्समध्ये गायनोशियम अँड अँड्रोशियम्स आहेत. तर गायनोशियम अँड अँड्रोशियमचं हे स्ट्रक्चर आहे. त्यापैकी हे जे थ्रेड लाईक स्ट्रक्चर दिसते आणि त्याच्यावरती असा लोब आहे त्याला आपण अँड्रोशियम असं म्हणतो. आणि हे जे ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये स्टिग्मा आहे, स्टाईल अँड ओरी आहे, त्याला आपण गायनोशियम असं म्हणतो. परत एकदा मी हे स्ट्रक्चर ड्रॉ करते म्हणजे तुमचं चांगलं अजून लक्षात येईल. ओके, हे बघा, हा असा एक पोर्शन आहे
त्याला आपण पेडिसिल्स असं म्हणतो. एक असा पोर्शन आहे त्याला आपण, आणि एक असा लोब लाईक स्ट्रक्चर आहे, ते सॅक लाईक स्ट्रक्चर आहे. ओके, तर लक्षात घ्या, हा जो पोर्शन आहे त्याला आपण कॅलेक्सी असं म्हणणार आहोत. आणि ह्याच्या साईडला असा एक पेटल्स आहे, म्हणजे पेटल्स आहे, त्याला आपण करोला असं म्हणणार आहोत. आणि हे जे पोर्शन आहे त्यापैकी ह्या पोर्शनला आपण ओव्हरी, ही जे हॉलो ट्यूब आहे त्याला स्टाईल, आणि ह्यावरती टीप पोर्शन आहे त्याला आपण स्टिग्मा असे म्हणणार आहोत. आणि हे स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी हे याला आपण गायनोशियम असं म्हणणार आहोत. ओके, आणि इथेच एक थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे आणि त्याला वरती असं लोब आहे, आणि ह्या थ्रेड लाईक स्ट्रक्चरला आपण फिलामेंट्स असे म्हणणार आहोत. या स्ट्रक्चरला आपण अँथर असे म्हणणार आहोत. ओके, आणि ह्या पूर्ण स्ट्रक्चरला आपण अँड्रोशियम असं म्हणणार आहोत. ओके, सो लक्षात आलं आहे, हे कॅलेक्सी आहे. कॅलेक्सी ऑलवेज अपेअर इन ए ग्रीन कलर. हे करोला आहे, त्याला आपण पेटल्स असे म्हणतो आहे. आणि इथे एक ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे, त्याच्या टीप पोर्शनला स्टिग्मा, त्याच्यामध्ये होलो ट्यूब आहे त्याला स्टाईल, अँड बिलो पोर्शनला ओव्हरी, आणि ह्या पूर्ण स्ट्रक्चरला आपण गायनोशियम असे म्हणणार आहोत. आणि इथे एक थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे, त्याला आपण ह्या थ्रेड लाईक स्ट्रक्चरला फिलामेंट्स, आणि वरती लोब लाईक स्ट्रक्चरला आपण अँथर असे म्हणणार आहोत. आणि मग ह्या पुऱ्या पोर्शनला आपण अँड्रोशियम असे म्हणणार आहोत. मग अशी सांगितल्याप्रमाणे करोला आणि कॅलेक्सी काय आहेत, असेसरी होल्स आहेत जे फक्त इनर पोर्शनला प्रोटेक्ट करतात. आणि अँड्रोशियम आणि गायनोशियम हे इसेन्शियल होल्स आहेत जे ॲक्च्युअल सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये पार्ट घेतात. आता गायनोशियमला फिमेल पार्ट असं म्हटलं जातं, फिमेल पार्ट ऑफ फ्लॉवर म्हटलं जातं, आणि अँड्रोशियमला मेल पार्ट ऑफ फ्लॉवर असं म्हटलं जातं. ओके, आणि ह्याचे प्रत्येकाचे मेंबर्स आहेत. ओके, कॅलेक्सीच्या मेंबर्सला आपण सेपल्स असं म्हणतो, करोलाच्या मेंबर्सला आपण पेटल्स असं म्हणतो, आणि गायनोशियमच्या मेंबर्सला आपण कार्पेल्स असं म्हणतो, अँड्रोशियमच्या मेंबरला आपण स्टेमेन्स असं म्हणतो. ओके, आता जेव्हा डिस्क्रिप्शनमध्ये लिहायचं झालं आणि एक्सप्लेन करायचं झालं तर मग आपण कसं करणार, तर सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये फ्लॉवर इज अ स्ट्रक्चरल युनिट ऑफ प्लांट. स्ट्रक्चरल युनिट ऑफ प्लांट काय आहे तर फ्लॉवर आहे, आणि मग फ्लॉवरमध्ये देअर आर 4 होल्स इन विच सम्स आर इसेन्शियल, सो इन विच 2 आर इसेन्शियल अँड 2 आर accessory holes. Okay, which are the essential holes? Androecium and gynoeciums are essential holes, and the corolla and Calaxy and corolla are accessory holes. Okay, and the member of corolla called as petals, member of Calaxy called as sepals, member of gynoecium called as carpels, member of androecium called as stamens. Okay, and its carpel is made up of ovary, style and stigma, and stamen is made up of filaments and anthers. ओके, हे झालं याचं स्ट्रक्चर जे आपण डिटेलमध्ये अजून बघणारच आहोत. आता ही जी स्टाईल आहे ती एक होलो ट्यूब्स आहे, ट्यूब आहे, आणि होलो ट्यूब्स आहे, आणि हा स्टिग्मा आहे, आणि ओव्हरी आहे, आणि या ओव्हरीमध्ये आतमध्ये ओव्हल्स असणार आहेत. काय असणार आहेत? ओव्हल्स असणार आहेत. ओके, आणि हे कॅलेक्सी आहे ज्याचा मेंबर आहे सेपल, हे ऑलवेज कुठल्या कलरमध्ये असणार आहे? ग्रीन. तुम्ही फ्लॉवरच्या खाली बघितलं असाल असं ग्रीन कलरचं एक आवरण असतं, त्याला सेपल असं म्हणतात. आणि करोला पेटल, सो ऑलवेज अपियर्स इन अ डिफरंट कलर्स. ओके, सो हे झालं एकदम स्ट्रक्चरल युनिट. मग आता ह्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन किंवा यांचं सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतं ते आपण डिटेलमध्ये बघूया. पण क्वेश्चन अशा प्रकारे असतो आपल्याला एक्झाममध्ये की एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ सेक्शुअल पार्ट ऑफ द फ्लॉवर किंवा स्ट्रक्चर ऑफ द फ्लॉवर और एक्सप्लेन द सेक्शुअल रिप्रोडक्शन इन द फ्लॉवर, अशा प्रकारचे क्वेश्चन असतात. ओके, आता परत एकदा ही एक डायग्राम बघा आणि मग आपण डिटेल्समध्ये बघूया. सी पेडिसिल इज देअर, पेडिसिल सम फ्लॉवरमध्ये प्रेझेंट आहे, सम फ्लॉवरमध्ये नाही. आणि 4 होल्सपैकी कॅलेक्सी अँड करोला हे
accessory whorls आहेत. Member of calyx we call sepal, member of corolla called as petals, and the sepal always appears in a green color, corolla petals always appears in a different colors, depends on the flowers. Okay, and then essential source are gynoecium and the androeciums. The member of gynoecium we call as carpels, member of androecium we call as stamens, and the carpel is made up of ovary and holotube style and the stigma. And androecium is made up of filaments, or we can say stamens is made up of filaments and anther and anthers. Okay, and anthers मध्ये पोलन ट्यूब्स प्रेझेंट असतात आणि ओरीमध्ये एम्ब्रिओ सॅक्स प्रेझेंट असतात. त्याचे नंतर फंक्शन आपण बघूच. त्यापैकी आता अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवायचा तर काही फ्लॉवर्समध्ये गायनोशियम प्रेझेंट असतो तर अँड्रोशियम ॲब्सेंट असतो, तर काहीमध्ये अँड्रोशियम प्रेझेंट असतो गायनोशियम ॲब्सेंट असतो, तर काही फ्लॉवर्समध्ये दोन्ही प्रेझेंट असतात म्हणजे गायनोशियम पण आणि अँड्रोशियम पण. ओके, मग त्या फ्लॉवरला आपण बायसेक्शुअल फ्लॉवर असं म्हणतो. काय म्हणतो? बायसेक्शुअल फ्लॉवर म्हणजे त्याच्यामध्ये फिमेल अँड मेल पार्ट एकाच फ्लॉवरमध्ये प्रेझेंट आहे. ओके, आणि काही फ्लॉवरमध्ये फिमेल पार्ट प्रेझेंट असतो तर काही फ्लॉवरमध्ये मेल पार्ट प्रेझेंट असतो, तर त्याला आपण युनिसेक्शुअल फ्लॉवर असं म्हणतो. ओके, ह्याचं एक्झाम्पल आहे पपया आणि ह्याचं एक्झाम्पल आहे हिबिस्कस. हिबिस्कसमध्ये मेल अँड फिमेल पार्ट ऑफ फ्लॉवर एकाच फ्लॉवरमध्ये प्रेझेंट असतात आणि इथे मात्र आयदर फिमेल पार्ट असेल और आयदर मेल पार्ट असेल. सो युनिसेक्शुअल फ्लॉवर अँड बायसेक्शुअल फ्लॉवर असं म्हटलं जातं. आता तुम्हाला स्ट्रक्चर लक्षात आलं आहे तर आपण एकदा डिटेलमध्ये स्ट्रक्चर कसे लिहिणार एक्झाममध्ये लिहायचं असेल तर ते बघूया आणि मग आपण एक्झॅक्टली फर्टिलायझेशनची प्रोसेस बघूया. ओके, तो क्वेश्चन आहे की सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट अँड ऑल्सो वी कॉल इट डबल फर्टिलायझेशन. तर एक्झाममध्ये क्वेश्चन कसा आहे तो डिस्क्राईब द स्ट्रक्चर ऑफ फ्लॉवर और एक्सप्लेन द सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट और आयदर एक्सप्लेन द डबल फर्टिलायझेशन इन प्लांट. त्यापैकी आपण अजून फर्टिलायझेशन किंवा सेक्शुअल रिप्रोडक्शन प्लांटमध्ये कसं होतं ती प्रोसेस पाहिली नाही आहे आपण, आता आधी फक्त स्ट्रक्चर बघितलं आहे. सो आपण त्याचे नोट्स बघूया. द स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट इज फ्लॉवर. There are total 4 flower holes, while 2 are essential and the 2 are accessory holes. Then calyx, corolla are accessory holes. They are protective in nature. Okay. Member of calyx are known as sepals. They are usually green in color. Okay. The member of corolla called as petals. They can be different in colors. Androecium and gynoecium are essential holes as they are participate in the sexual reproduction. Androecium is a male holes and its member are called as stamen. Each stamen has filament with anther located at upper end. Pollen grain form in anther by meiosis. Gynoecium is made up of carpel either in separate form or either united form. Each carpel is formed of ovary at basal end, hollow style and the stigma at tip of the style. मैं already बोले कि carpel is made up of by 3 structure either ovary, style and stigma. So ovary present at basal end and followed by hollow tube style and at tip portion we call as stigma. There are many ovals inside the ovary. Okay, and the next concept is bisexual and unisexual flower are present. Like if both androecium and gynoecium hole present in the same flower, then that flower is called bisexual flower. Example is hibiscus. In unisexual flower, androecium present in male flower and gynoecium present in female flower. Example is female. Either female part present असेल, either male part present असेल. That is the whole about structure of the flower. Okay. आता आपण प्रोसिजर बघूया. की फर्टिलायझेशन कसं होतं ते. प्रोसिजर बघायच्या आधी आपण मेल पार्ट आणि फिमेल पार्टची प्रॉपर डायग्राम बघूया.